अरे काय आहे काय ते अल्फाबेट्स. आता माझा क्वेश्चन हा आहे की इंग्लिश मध्ये या जगामध्ये जे काय आहे, जे काही, फॉर एक्झाम्पल पोएम्स असतील, नॉवेल्स असतील, आर्टिकल्स असतील, स्टोरीज असतील, काही असेल, ती प्रत्येक गोष्ट याच्यापासूनच बनली ना. त्यांचं कम्युनिकेशन असेल, ह्याच्या बाहेरचं काही जगात बनलेलं. सिमिलरली मी म्हटलं आता पण असंच ना, 01 डॅश 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 9 असंच ना. मग ते डॅश डॅश पण मोजून तेवढ्या वेळा बोला ना. मग डॅश 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 ना लगानो काय आहे? डिजिट्स. मग जगातला कुठलाही नंबर जो असणार आहे तो एवढ्यापासूनच बनला असेल ना. मग हे पण मूलभूत, हे पण मूलभूत, बरोबर ना. मूलभूत या शब्दाचा अर्थ कळतो का? बेसिक, फाउंडेशन. जगात त्याच्यापेक्षा महत्वाचं असं दुसरं काही नाही असा त्याचा अर्थ होतो. मी काय बोललो कळालं का? ते खूप 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 बेसिक जेव्हा असतं तेव्हा त्याला म्हटलेलं असतं फंडामेंटल. काय म्हटलेलं असतं? फंडामेंटल. ह्या जगामध्ये जे काही बनलेलं आहे त्यासाठी मूलभूत काय आहे तर केमिस्ट्री म्हणते त्यासाठी मूलभूत आहे एलिमेंट्स. मग ते केमिस्ट्रीसाठी काय झालं? फंडामेंटल. अगदी अशीच एक सुंदर कॉन्सेप्ट मी तुमच्या समोर मांडणार आहे. हे मागचं 5 मिनिटं काय चालू कळलं? अगदी असं सांगणार आहे की मी जर तुम्हाला एक सुंदर कॉन्सेप्ट सांगायची म्हटलं, मोशन. काय सांगायची म्हटलं? तर मोशन मध्ये नेमकं काय असतं? तर मोशन मध्ये वेलॉसिटी असेल, त्या मोशन साठी लागणारा टाइम असेल, त्याच्यामध्ये असणार ऍक्सेलरेशन असेल, किंवा त्या मोशनने कव्हर केलेलं डिस्प्लेसमेंट असेल. कायनेमॅटिकल इक्वेशन किंवा कायनेमॅटिक मध्ये मोशनचं रिझन बघितलं जात नसतं, त्यामुळे मी फोर्स घेणार नाही. मी तेच बोलायला लागले. कायनेमॅटिकल मध्ये मोशन बघितलं जातं, मोशनचं रिझन नाही. कायनेटिक असतं तर मग काय बघितलं असतं? फोर्स, वर्क, एनर्जी, एक्सेट्रा एक्सेट्रा सगळंच बघितलं असतं. आम्ही इथं काय बघायलो? फक्त आमचं मोशन चाललंय. मोशन का होतं हे आम्ही स्टडी केलेलं नाही. परत डोक्यात एकदा बसवून घ्यावं. मी काय बोललो? फक्त मोशन चेक केलं जातं, मोशनचं कारण बघितलं जात. सोपं आहे की नाही? समजतं मी काय बोलतो ते? मग बाळांनो, तुम्ही जर याला व्ही म्हटलात किंवा इनिशियल असेल तर यू म्हटलात, याला ए म्हटलात, याला टी म्हटलात आणि त्याला डिस्प्लेसमेंटला यस म्हटलात, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की याच्यावरूनच आपण 9वीला काही इक्वेशन बनवलेले आहेत. त्याच्यातलं एक साधं सोपं एक्झाम्पल, फायनल वेलॉसिटी v इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी प्लस ऍक्सेलरेशन इनटू टाइम. आता कोणाला तर आठवलं असेल, अरे हा असं इक्वेशन असतं. त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट s इज इक्वल टू ut, u इनिशियल वेलॉसिटी इनटू टाइम प्लस हाफ इनटू ऍक्सेलरेशन इनटू टाइम, आणि त्याच्यानंतर वेलॉसिटी स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2a. आणि मला असं वाटतं हे 3 इक्वेशन बऱ्याच लेकरांनी काही ना काही ट्रिक्स वापरून, काही ना काही हे करून पाठ करायचा प्रयत्न केला असेल. का करावं लागलं, कशासाठी केलं, काय त्याचं पर्पज होतं माहित असेल नसेल तो भाग वेगळा आहे, पण आम्ही प्रयत्न केला असेल ते लक्षात ठेवायचं. मग आता मी इथं याची तुलना याच्यासोबत करत होतो, एबीसीडी किंवा 09 किंवा एलिमेंट याच्यासोबत करत होतो. मग याची तुलना याच्यासोबत कशी काय करू शकता तुम्ही? असं तुमचं एखादं तिथं शिकवलं वेगळं, तिथं काय शिकवलं एबीसीडी, आणि इथं डायरेक्ट काय शिकवलं इक्वेशन. त्याचं काय मिळेल आहे का कोणा वर्गात सांगणार? पलीकडे काय सांगितलं एबीसीडी, आणि इथं काय घेतलंय इक्वेशन घेतले. त्याचं काय मिळेल? हा मी हे एक्सप्लेन करण्याच्या अगोदर काय घेतलं? अल्फाबेट्स, एबीसीडी. मग एबीसीडी समजून सांगताना काय म्हटलं? जगातला कुठलाही शब्द, कुठलाही सेंटेन्स, काही कशाने सांगता तुम्ही? एबीसीडीने. असं मी बोललो, बरोबर आहे की नाही? मग त्याचा आणि ह्याचा काय संबंध असेल? तेच तर बोलायलोय.
तुम्हाला असं वाटत नसेल का रे? पार्टिकल नाही रे. तुमच्या डोक्यात हे आणखी गुस्से नाही का की ह्याच सांगण्याचं तात्पर्य काय की जगातली कुठलीही कॉन्सेप्ट भाषेची, बरं का, भाषेची कुठलाही शब्द, कुठलाही सेंटेन्स, कुठलाही पॅराग्राफ काही बनवायचं असेल तर हेच लागेल ना. ह्याच्याशिवाय ते पूर्ण होईल का? किंवा जगातलं किती अवघड काही असेल, कुठलं नॉवेल असेल, एक मोठा असा ग्रंथ असेल, कादंबरी असेल, काय काय असेल ते असेल, तेवढी किती मोठी असणारी गोष्ट ह्या 26 अल्फाबेटनेच पूर्ण झालेली असेल ना. मग मला हेच बोलायचं रे, मला हेच सांगायचंय, जगातलं कसलंही मोशन तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल, जगातलं कसलंही मोशन तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर ते मोशन फक्त आणि फक्त या 3 इक्वेशन समजतं. जगातला कसलाही कॉम्प्लिकेटेड नंबर तुम्ही 0 to 9 डिजिट न लिहिणार आहात ना, तसं जगातलं कुठलंही मोशन तुम्हाला ह्याने समजणार ना, हे मला सांगायचं असतं. मग आता तर तुम्ही समजून घ्या, ते तेवढं महत्वाचं आहे, तेवढंच हे महत्वाचं आहे. मग ह्या 3 इक्वेशन सगळं मोशन सांगतील. म्हणजे असंच ना रे बाळांनो की हे 10 डिजिट जगातला कुठलाही नंबर सांगतील. मग तुमचं रॅशनल असो, इरॅशनल असो, ऑड असो, इव्हन असो, नॅचरल असो, होल असो, जे काही 12 भानगड असतील तुमच्या, सगळेचे सगळे नंबर ह्याच्यापासूनच बनतील ना. मग 0 to 9 10 डिजिट सगळंच कव्हर करतात. मग मला असं वाटतं 3 इक्वेशन सगळंच कव्हर करतात असं म्हणलं तर चालेल का? एवढं सुंदर स्ट्रेट फॉरवर्ड आहे सगळं. कुठलंही कसलं इमोशन तुम्ही आणा, ते इमोशन एक्सप्लेन करता येईल आम्हाला विथ द हेल्प ऑफ दीज 3 इक्वेशन्स, अँड दीज 3 इक्वेशन्स आर नोन ॲज कायनेमॅटिकल इक्वेशन्स. मग याच्यामध्ये ए ऍक्सेलरेशन, यू इनिशियल व्हेलॉसिटी, तर व्ही फायनल व्हेलॉसिटी, टी टाइम, आणि एस डिस्प्लेसमेंट. एवढ्यावरती सगळं आहे. मग तुम्ही विचार करा, एवढं कॉम्प्लिकेटेड, एवढं अवघड वाटणारं फिजिक्स, तुम्हाला इतकं मोठं वाटणारं फिजिक्स, न्यूटन सरांनी किती इक्वेशन सांगितले? फक्त विचार करायची गोष्ट आहे. ज्याला अवघड करायचं पडलं ना, ते कशात पण अवघडच करत बसणार आहे. काही करा त्याला, ते अवघडच म्हणत बसणार आहे. पण ज्याला सोपं करायचं ना, त्याला किती कॉम्प्लिकेटेड हे ते पूर्ण जग आणून द्या, ते तेवढंच म्हणतात. अरे हे एवढं का? हे तर 3 इक्वेशनवर आहे. मग तुमचा माइंडसेट कसं आहे? तुम्हाला स्वतःच अवघड करायला आवडत असेल तर तुम्ही काही कराल, पण किती अवघड दिलं आणि सोपं करायचं असेल तर तुम्हाला एवढं तरी सोपं आहे हे आम्हाला काही सांगा तुम्ही, आम्ही 3 इक्वेशनच्या मदतीने सोडवू शकतो. तो त्याचाच अप्रोच असतो. एखाद्याला किती सोपं दिलं तर ते अवघडच म्हणेल, त्याला काय. मग इथपर्यंत हे कळालं असेल बाळांनो. तर आता आपण खूप सारे एक्झाम्पल सोडू, पण थांबा, आता मी एक छोटस काम करतो, इथं मध्ये एक गॅप ठेवतो असा. याच्यावरती एक एक्झाम्पल घेतो. कुठलं एक एक्झाम्पल घेतो? साधं सोपं. मला एक एक्झाम्पल बऱ्याचदा खूप आवडतं, तेच एक्झाम्पल मी घेतो सोपं. बघा आता, इमॅजिन करा, इंटरेस्टिंग एक्झाम्पल बनवू आपण, कारण जोपर्यंत एज्युकेशन मध्ये इंटरेस्टिंग एक्झाम्पल येत नाहीत ना, तोपर्यंत करू पण वाटत नाही. पण तुमचा अप्रोच फक्त त्या गणिताकडे असतो, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, द्या सोडून, त्या आयुष्यभर तेच केलंय ना. हा, तर आपण एक सुंदर एक्झाम्पल घेऊ. समजा की आपण सगळे एका ट्रेन मध्ये बसलोय. कशामध्ये आहोत आपण? एका ट्रेन मध्ये. आपण सगळे ट्रेन मध्ये बसलोय. तुम्हाला मी आता ट्रेन म्हटलं, ज्याला ट्रेन मध्ये इंटरेस्ट वाटत नाही त्यांना बसमध्ये जावा, ज्याला बसमध्ये नाही त्यांना ट्रक मध्ये जावा. सिरियसली, ज्याला ट्रक मध्ये नाही त्यांना आमचं फेवरेट असतं ट्रॅक्टर, त्याच्यात जावा. पण आपण तो घे छोटा हत्ती, मोठा हत्ती, कसला घे, हाती घे. चल, आता आपण सगळे ट्रेन मध्ये आहोत. ट्रेन मध्ये आपण बसलोय आणि ट्रेन मध्ये बसलोय. मी त्या ट्रेनचा ड्रायव्हर आहे. असं इमॅजिन करा. नको? मरणाची भीती वाटते? बर, ठीक आहे. मग आता इमॅजिन करा, ट्रेन चालू आहे मस्तपैकी 90 किलोमीटर पर आवर, किंवा सकाळी आम्ही एक एक्झाम्पल घेतलं होतं तेव्हा मला तो आकडा आठवला, 108 किलोमीटर पर. माझ्या ट्रेनची स्पीड कळाली का? मस्त एकदम, रस्ता सरळ आहे म्हणून मी पण आपलं संकट निघलं, चला आपण जाऊन. तुम्ही सगळे डब्यात बसलाय मस्तपैकी माग.
2 डबे आहेत, पुढं गर्लचा मागे बॉईजचा ठेवलाय. हा हा हे काय बी असू दे. हा रस्ता म्हणजेच आपल्यासाठी रेल्वे ट्रॅक नाही का तरी. आणि मग मस्तपैकी 2 डबे आहेत आणि मी पुढे इंजिन, मी तर पुढे असणार, कुणातच कोणाला मिळणार नाही. मी पुढे इंजिन मध्ये आहे म्हणजे त्या ह्याच्यामध्ये आहे. तुम्ही पहिला डबा लेडीज फर्स्ट असल्यामुळे तुम्हाला पुढे ठेवलं. हे पुन्हा हा तेच काय तरी ते. हा आणि मग चालू आहे स्पीड मध्ये 108 एवढी स्पीड आहे. आणि एका ठिकाणी तो रेल्वे जो ट्रॅक आहे ना तो तुटलेला आहे. रेल्वे ट्रॅक काय झालाय, तुटलाय. तुम्ही पुढचं बोलू नका, रामनाम ते आता म्हणू नका. विषय काय झाला की एवढ्यापैकी आमचा आदित्य किंवा आमचा आर्यन बोलूया. आर्यन मात्र आपल्या क्लासचा भाग नाही. तो मस्तपैकी तिकडं म्हशी राखतोय, जनावर राखतोय त्या डोंगरावर रस्ता असा होता ना. हा रेड साईड कुणाकडे आहे बाबा, रेड. ठीक आहे इस्माईल घेऊ आपण. हा मग इस्माईल तिथं शेळ्या राखतोय आणि त्या बिचाराला कळालं की अरे रेल्वेचा ट्रॅक तुटलेला. आता एवढ्या फास्ट ट्रेन आली, ट्रॅक जर तुटलेला ह्या ट्रेनवाल्याला तर माहित नाही. तुम्ही इमॅजिन करा किती मोठा ऍक्सिडेंट होईल बरं. मग हा बिचारा त्याने तो ट्रॅक बघितला, तिकडे बघितली ट्रेन येणारी. आता काय करायचं त्यानं पटकन टी शर्ट काढला, तिथला ह्याला काय म्हणतात काठीला बांधला आणि तो रेड सिग्नल मला द्यायला लागला. तो रेड सिग्नल देतोय. रेड सिग्नल दिल्यानंतर मी गाडीची स्पीड वाढवेल का कमी करेल. आता इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, नीट आहे का. तो ज्या ठिकाणी तुटलाय ना तो ट्रॅक तिथंच थांबलाय आणि असा तुम्हाला रेड सिग्नल देतोय. आणि मी आणि इस्माईल याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली हे डिस्टन्स जे आहे हे आहे 200 मीटरचं. किती मीटरचं आहे, 200 मीटर. कळू शकतं ना, म्हणजेच रिअलिस्टिक प्रॉब्लेम वाटतो ना. ढगात काहीतरी सांगितल्यासारखं नाही ना. तुम्ही इमॅजिन करता ना, तुम्ही काय आपलं बोबळ्यात बी खुशाल, तुम्हाला माहित नाही. मला आलं टेन्शन आता की माग डब्यात एवढी गर्दी आणि मी जर आता ब्रेक जर नाही मारला तर मग तू जे म्हणत होता ना रामनाम ते पुढे झालं असतं. पण आता माझ्या डोक्यात एकच आलं की हा रेड सिग्नल देतोय, तो सांगतोय एका हाताने असं करतोय, याचा अर्थ मी ओळखलं की तिथं काय आहे, प्रॉब्लेम आहे. आता माझ्याकडे 2च ऑप्शन आहेत. पहिला ब्रेक मारायचा, दुसरा स्पीड वाढवायची. मी काय करायला पाहिजे, नक्की ना. तेवढी तरी आपल्याला अक्कल आली, एवढं तरी पुरेसं आहे. पण आता इमॅजिन करा मी जर अर्जंट ब्रेक मारलं तर तुम्ही विचार करा त्या डब्यात एवढे ऍक्सिडेंट होतील ना. कुणाचे 2 दात, कुणाचे 4 दात, कोणाचं काय. बरोबर आहे की नाही. तुम्ही इमॅजिन करताय ना त्या डब्यातच आपटतील ना ते. मग आता माझ्याकडे ऑप्शन कसा आहे, मला ब्रेक तर मारायचा आहे पण डब्यातल्या लोकांना सुद्धा जास्त नाही लागलं पाहिजे. याचा अर्थ माझी गाडी तर थांबायची. मग असंच होणार आहे की इथं इस्माईल आहे, इथं तो दाखवतोय रेड टी शर्ट आणि इथंच समजा इथून ट्रेन आहे आणि हे अंतर आहे 200 मीटरचं ना तामरोरामध्ये. माझी ट्रेन इथं थांबली तरी चालेल, इथं थांबली तरी चालेल, इथं थांबली तरी चालेल, इथं थांबली तरी चालेल, इथपर्यंत येऊन थांबली तरी चालेल. बरोबर आहे की नाही. म्हणजे ट्रेन स्टॉप होण्यासाठी माझ्याकडे जे अंतर जे आहे ते किती आहे, 200 मीटरचं आहे. तेवढ्यात कुठेही थांबली तरी चालेल. पण जेवढ्या लवकर थांबेल तेवढं मला अर्जंट ब्रेक लावावं लागेल. जेवढं जास्त ब्रेक मारणार तेवढे ऍक्सिडेंट डब्यात जास्त होणार. मग मला हेही कळालं की ब्रेक तर मारायचे पण आतमधल्या लोकांना काय नाही झालं पाहिजे. मग मी एवढाच विचार करेन ना की माझी ट्रेन इथं जाऊन थांबेल, इस्माईलच्या पायापाशी जाऊन थांबली तरी चालेल. कारण मला मिनिमम कॅज्युअलिटीज बघायचे, मिनिमम लोकांना लागलं पाहिजे, कमीत कमी लोक मेले पाहिजे. हेच माझ्या डोक्यात असेल ना, नाही का. ठीक आहे. मग आता या केसमध्ये माझं जे ऍक्सेलरेशन असणार आहे हे पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल रे. अरे मी ब्रेक मारणार आहे का ऍक्सेलरेट गाडी करणार आहे. हा काय हा अरे तेच तर बघायचं ना का तुम्हाला अजून प्रश्नही कळाला नाही.
अरे मला सांगा एक साधी सोपी, तुम्ही टू व्हीलरवर आहे, थांबा सगळं, तुम्ही टू व्हीलरवर आहेत, टू व्हीलर जोरात चालू आहे आणि पुढे एकदम वाटत तुम्हाला कळालं की एक डुक्कर आडवालं, तुम्ही काय करता? कुठे कट मारून बघावते जातो का मध्ये, कट मारून जातो म्हणे, अरे डुक्कर एवढा रस्त्यावर आडवा आहे तो कुठे जातो कट मारून? रियालिटी मध्ये येतच नाही. तुम्हाला माहिती आहे का आजकाल रस्त्यावरती सगळ्यात जास्त ऍक्सिडेंट होण्यासाठी कारण ही रस्त्यावर आडवी आलेली कुत्री आहेत माणसांपेक्षा जास्त, माहिती आहे तुम्हाला? स्पीड मध्ये आपण निवांत असतो, इकडे एक रस्त्यावरती कुत्रा बसलेलं असतं, त्याला माहित बी नाही ते आपलं त्याच्या तालात असतं. तुम्हाला माहिती आहे का नाही? मग हीच तुम्ही जोपर्यंत एज्युकेशन मध्ये रियालिटी आणत नाही असंच राहणार ना. मी तेच तर बोलायलोय की मी इथं आहे आणि ट्रॅक 200 मीटरवरती तुटलेला आहे. आता मला इथं ब्रेक मारत जावं लागेल तेव्हा गाडी जाऊन तिथं थांबते का जिथं ब्रेक मारेल तिथं गाडी थांबत असते? सगळे टू व्हीलर तिथं थांबायचं म्हणलं इथं ब्रेक मारत मारत जातो ना आपण, का ज्या ठिकाणी ब्रेक टच झालं गाडी तिथंच थांबली. जगात ऍक्सिडेंट झाला नसता ना, झालंय सर मग ऍक्सिडेंट, ब्रेक मारले झालं गाडी थांबली, असं कधी होतं का? तिला स्वतःचं मोमेंटम असतं ना रे सोन्यांनो. असो मग आता बघा रे बाबांनो, ही इनिशियल स्पीड आहे ना, म्हणजे ही आहे यू. गाडी थांबवायची म्हणजे फायनल किती असायला पाहिजे? 0. आणि डिस्टन्स डिस्प्लेसमेंट याला यस म्हणू ना, इकडे यस वापरलंय तर बरोबर आहे की नाही? मग मी ब्रेक असं मारायला पाहिजे की माझी गाडी 200 मीटर मध्ये थांबायला पाहिजे. मग एवढा डेटा आहे म्हणलास, हे कामाला येणार नाही, हे कामाला येणार नाही, काय तुम्ही बघा डेटा दिल्यावरून मला असं वाटतं की माझ्या कामाला काय येईल, तर मला असं वाटतं हे इक्वेशन येईल 3 नंबरचं. बरोबर आहे का? 3 नंबरचं इक्वेशन येईल. कसं ते बघा आता. मग आता माझ्याकडे फायनल वेलोसिटी किती आहे? 0. इनिशियल किती आहे? 108 आहे, कॉन्स्टंट आहे. किती अंतर आहे? 200. तर मी ऍक्सेलरेशन काढू शकतो की नाही? मग साधी सोपी गोष्ट आहे, नीट बघा रे बाळांनो. मग मी आता v² म्हणजे फायनल डायरेक्ट 0 असल्यामुळे घेत बसत नाही, चालतं का? मग हेच इक्वेशन पुढे ठेवलं आणि मी जर असं म्हटलं देअरफॉर 2as इज इक्वल टू, आता हे u² तिकडे जाताना -u² होईल ना रे, बरोबर आहे की नाही? देअरफॉर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू -u² डिवायडेड बाय हे 2 पण गेलं आणि डिस्प्लेसमेंट s पण गेलं, बरोबर आहे की नाही? अरे हे इकडून तिकडे कळत आहे ना. आणि ह्याच्यात जर तुमच्या गाडी अडकत असेल तर मनोज बोंडे काय करणार? इथं काहीच नाही करू शकणार, तो काहीच नाही करू शकत, तो भ्रम असेल. मग मी नेहमी सांगतो, समजून घेता येत नसेल तर मग अशा ठिकाणी जावा की तिथं वधवून घेतलं जाईल, तुमच्याकडून पाठ करून घेतलं जाईल, अशा ठिकाणी तुम्ही जावा. कमीत कमी तुम्ही पोपटपंची करून पाठ म्हणजे काय म्हणतात ते 35, 40, 50, 60 मार्कावरती पास तर व्हाल. पुढे काय होईल ते मला माहित नाही, पण पास व्हाल. मग आता इथपर्यंत गाडी आली आपली, इथं आलं रे आलं की आता प्रश्न आहे की वेलोसिटी किती आहे? तर माहित आहे इनिशियल वेलोसिटी 108 किलोमीटर पर. मग आपल्याला माहित आहे याचं मीटर पर सेकंड करावं लागेल. किलोमीटरचं मीटर करायचं म्हणजे 1000 न गुणावं लागतं. आणि तासाचं सेकंद कधी होतं? 36 सेकंद असतं, बरोबर आहे ना? मग हे 2 0 तर हे 2 0, 2 5 10, 2 5 10 आणि 2 18 असतं, बरोबर आहे की नाही? मग हे 108 गुणिले 5/18 ना, 18च्या टेबल मध्ये येतं हे, बरोबर आहे का? आणि हे 6 पंचे, मग तुम्हाला कळेल ना यू किती आहे? 30 आहे. देअरफॉर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू -u², 30 गुणिले 30 डिवायडेड बाय 2 आणि अंतर किती आहे रे? 200. हे 2 2 कॅन्सल झालं, बरोबर आहे की नाही? -3 त्रिक 9 भागिले 4, 9 आणि 4 मायनसला मायनस, 4 दुणे 8, बरोबर ना? 1 राहिलं ना, परत 4 दुणे 8 आणि पुन्हा मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल ऍक्सेलरेशन, बरोबर आहे का? म्हणजे प्रत्येक सेकंदाला तुम्ही ब्रेक मारला याचा अर्थ काय झाला? तर प्रत्येक एका सेकंदाला तुमच्या वेलोसिटी मध्ये बदल व्हायला पाहिजे. किती? 2.25 एवढा. म्हणजे प्रत्येक वेळी तेवढी कमी कमी व्हावे लागेल तर तुमची ट्रेन तिथपर्यंत जाईपर्यंत थांबेल, नाहीतर ट्रेन थांबणार नाही, मग ऍक्सिडेंट पक्का होणार म्हणजे होणार. लक्षात येतं का? एवढं सुंदर फिजिक्स आहे जे रियालिटी मध्ये आलं तर एवढं इंटरेस्टिंग आहे, पण आम्हाला ते वापरता येत नसेल तर दुर्दैव आहे. घरात मस्त पैकी पप्पाने रोल्स रॉयस आणून ठेवली, पण आम्हाला चालवता येत नसेल तर दुर्दैवच म्हणावं लागेल ना.
अंबर पप्पानी मस्तपैकी हेलिकॉप्टर दिलं बड्डेला, पण आपण पायलट म्हणूनच नाही तर आपल्याला जमेल का ते? मी काय बोलायलो ते कळतंय का? हा, तू ऍटलस गोल्डन शान की सवारी, तू नको टेन्शन घेऊ. चला, कळलं का मला काय म्हणायचं ते? लक्षात आलं का? मग ह्यांना कसं वापरायचं हे आपल्या हातात आहे. कळालं का? एक साधी सोपी गोष्ट. आणखी एक एक्झाम्पल घेतो. काय नाही, ते इक्वेशन कसे आहेत त्याच्याशी रिलेटेड एखादं पण एक्झाम्पल झालं तर मला पुरेसं असेल. एक आणखी एक सुंदर एक्झाम्पल घेतो. इमॅजिन करा बाळांनो, इमॅजिन. बघा आता, हा काय रे? ऑब्जेक्ट म्हणत जावा रे फिजिक्स मध्ये. हा काय? हा ऑब्जेक्ट मी सोडला. सोडणं आणि फेकण्यातला फरक कळतो ना? सोडला आणि फेकला. सोडला याचा अर्थ रिलीज केला, म्हणून इनिशियल व्हेलॉसिटी किती? 0. आणि फेकताना इनिशियल व्हेलॉसिटी 0 असते का? काही ना काही इनिशियल व्हेलॉसिटी असते. मग मी रिलीज केला म्हणजे काय केलं? तो सोडला. मग आता बघा, मी म्हटलं मी काहीतरी हाईटवर आहे. आता मी किती हाईटवर आहे, मी कसा गेलो त्याचा विचार करत बसणार का तुम्ही? मी काहीतरी हाईटवर आहे ना, गेला कसे? अरे तुला काय करायचं? हाईटवर आहे म्हणलं, विषय संपला. तिथून मी एक ऑब्जेक्ट रिलीज केला. आता एक ऑब्जेक्ट रिलीज केला, मग दगड आहे का, सोनं आहे का, माणूस आहे का, त्याचा काय विचार आहे? मग एक ऑब्जेक्ट मी काय केला? रिलीज केला. आता कुठल्या इक्वेशन मध्ये मास होतं का? मग तो छोटा आहे का मोठा घेऊन देणार आहे का? मग एक छोटासा दगड कशाला? एक समजा मी ऍपल घेऊन गेलो, खूप हाईट वरती ऍपल घेऊन गेलो, आणि ते ऍपल काय केलं? मी सोडलं. ऍपल दिलं सोडून. आणि मी तुम्हाला प्रश्न विचारला, इस्माईल कसं बसायचं आपलं? दरवर्षी आपल्याकडं थोडी कमीच का असतात ना? तुला सांगितलं ना तुला, कारण क्लासमध्ये मी कितीतरी वेळा सांगतो तुम्हाला बोलायचंच नाही एवढं, तर मस्त पैकी उडलं तर गार्डन मध्ये जावा, तिथल्या बाकड्यावर बसा, खांद्यावर हात टाका आणि मग बोलत बसा ना तुमच्या दोघांच्या भवितव्याच्या गोष्टी. हा, काय लग्नाबद्दल बोलायचं असेल बोला. हिथं नाही ना रे बाळा, हिथं आपण कुठं बसलोय? ज्ञान मंदिरात बसलोय, तेवढंच अटेन्शन पाहिजे ना. आणि तुम्हाला जर माहित नसेल बाबा नेमकं सर आम्हाला कळलं नाही आम्ही कुठे जाऊन बसावं, तर मलाच विचारा, मी जागा पण सांगतो तुम्हाला. हा, पण इथं नको. तुला मी पर्सनल जागा सांगतो कुठं कुठं जाऊन बसता येतं ते. सिरियसली? मग आता नीट बघायचं की मी काहीतरी हाईट वरून ते ऍपल जे आहे ना बाळा, ते ऍपल रिलीज केलं. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सगळ्या गावाला माहिती आहे 9.8 आहे, पण आमची किती आहे? एवढे आमचे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. आता मी तुम्हाला विचारलं की मी ऍपल रिलीज केल्यापासून बरोबर ज्यावेळेस 5 सेकंद वेळ झाला, किती वेळ झाला? त्यावेळेस त्याची वेलॉसिटी त्या क्षणाला जेव्हा सोडून किती वेळ झाला? 5 सेकंद. म्हणजेच वेलॉसिटी आफ्टर 5 सेकंद किती असेल असं तुम्हाला विचारलं, तर इनिशियली किती होती? 0. 5 सेकंदानंतर वेलॉसिटी किती झाली असेल? तर ज्याला कॉमन सेन्स आहे ते लगेच म्हणतं सुरुवातीला 0, एका सेकंदात 9.8 होत असते म्हणजे 10, दुसऱ्या सेकंदाला 20, तिसऱ्या सेकंदाला 30, चौथ्या सेकंदाला आणि 5व्या सेकंदाला. म्हणजेच ज्याला वेलॉसिटी 0 होती 5 सेकंदात किती झाली? 50. बाळांनो इमॅजिन करा, तुम्हाला 108 ने जाणारी ट्रेन इतकी फास्ट वाटते, 108 km/h, पण त्याची स्पीड किती होती? 30 मीटर/सेकंद ना. 5 सेकंदात किती झाले? 50. म्हणजे जवळजवळ दुप्पट होईल ना. 6व्या सेकंदात तर बरोबर 60 झालेली असेल, म्हणजे ट्रेनच्या दुप्पट ना. म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जे आहे ना, त्या ऑब्जेक्टला किती फास्ट स्पीड मिळवून देते कळतंय का? पण नाही कळलं आम्हाला. मग आम्ही म्हणलं चला, आम्हाला दिलंय काय? तर टाइम दिलाय T5. बरोबर आहे का रे? इनिशियल वेलॉसिटी फ्री फॉल मध्ये किती असते? 0 मीटर/सेकंद असते. बरोबर आहे की नाही? आणि ऍक्सेलरेशन किती आहे? तर ते जी एवढं आहे 9.8 नाही, आम्ही किती घेतलंय ते? 10 मीटर/सेकंड². आणि विचारलंय काय? त्या क्षणाची वेलॉसिटी म्हणजे फायनल वेलॉसिटी. मग काय वापरायला पाहिजे? तर आम्हाला लगेच कळायला पाहिजे की एवढे इक्वेशन आहेत, दिलंय आणि हे काढायचं म्हणजे 1 नंबरच वापरायचं ना. मग आता विचार करा की या केसमध्ये सिन्स v इज इक्वल टू u प्लस at, u प्लस आता gt होईल ना रे बाळांनो.
कारण ऍक्सेलरेशन कोणामुळे मिळालं? अर्थमुळे, म्हणून जी वापरायचं असतं. मग सुरुवातीची व्हेलॉसिटी 0 प्लस ऍक्सेलरेशन किती आहे? 10. किती वेळ तुमचा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे? 5. तर 50 मीटर पर सेकंद. लक्षात आलं का रे? मी काय बोलवलं समजतं का? जगातल्या कुठल्याही मोशनचं उत्तर तुम्हाला हे 3 इक्वेशन देतात आणि मला असं वाटतं एवढं कॉम्प्लिकेटेड मोशन आहे आणि ते बघण्यासाठी इक्वेशन किती आहेत? फक्त काहीच नसतं रे, जर आपण इंटरेस्ट घेऊन केला तर. मग आता मुद्दा इथं आला, पुन्हा एकदा आम्ही इकडे मागे फिरलो. तर आता बाळांनो, मला असं वाटतं की जर तुम्हाला हे 3 इक्वेशन कळाले असतील तर आता हे तिन्हीच्या तिन्ही इक्वेशन ज्याच्यामध्ये व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल तरी सुद्धा मला काय म्हणतात ते, मला माहिती आहे बावळपण आहे, तरी पण मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. आता इथं व्हेलॉसिटी v आहे म्हणजे मीटर पर सेकंद ना. हा, डिस्प्लेसमेंट मीटर मध्ये असेल ना. म्हणजे सगळेच्या सगळे पॅरामीटर म्हणजे लिनियर मध्ये आहेत का अँगल मध्ये आहेत? लिनियर मध्ये आहेत. मला ते आता अँगल मध्ये शिफ्ट करायचं. कशामध्ये? हा, तर मला सांगा v च्या ठिकाणी मी ओमेगा म्हणू शकेल ना? ह्या u च्या ठिकाणी सुद्धा ओमेगाच म्हणावं लागेल ना. मग ही इनिशियल आहे तर मी म्हटलं इनिशियल व्हेलॉसिटी, ही फायनल आहे तर हा ऍक्सेलरेशन मला काय म्हणावं लागेल? हा, डिस्प्लेसमेंटला काय म्हणावं लागेल? जोरात बोला. थीटा. एवढा वेळ लागतो का? मग बरोबर आहे का? आणि मग मला असं वाटतं टी ला काय म्हणावं लागेल? टीच. बरोबर आहे का? तर मला हे तुम्हाला आवर्जून सांगायचंय की जर तुम्हाला हे कळालं असेल तर आता हे 3 इक्वेशन लिनियर साठी आहेत. 3च इक्वेशन सर्क्युलर मोशन साठी होतील ना. मग जगातलं कुठलंही सर्क्युलर मोशन विथ द हेल्प ऑफ 3 इक्वेशन सांगता येईल की नाही? मग आता 3 इक्वेशन कशा बनतील तर बघा. फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी प्लस ए च्या ठिकाणी अल्फा टी. बनलं का इक्वेशन? दुसरे इक्वेशन डिस्प्लेसमेंट थीटा इज इक्वल टू इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी इंटू टाइम टी प्लस हाफ ऍक्सेलरेशन टी चा स्क्वेअर. इथं आहे फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी स्क्वेअर प्लस 2 ला 2 ऍक्सेलरेशनच्या ठिकाणी या ठिकाणी असणार ऍक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंटच्या ठिकाणी. बरोबर आहे का? मग जगातलं कुठलंही सर्क्युलर मोशन विथ द हेल्प ऑफ 3 इक्वेशन सांगता येईल की नाही? मग आता जर तुम्हाला हे खरंच कळतं तर आता ते वापरता येतं का ते बघूया. मग सकाळी 2022 चा काहीतरी क्वेश्चन होता सीईटीचा, जो याच्याच वरती विचारला गेला होता आणि मला नक्कीच तो क्वेश्चन विचारायला आवडेल. नक्कीच मला तो क्वेश्चन डबल घ्यायला आवडेल. चला 2च मिनिटं फक्त. 2022 चा काहीतरी क्वेश्चन होता तो. दोन मिनिटं. थांबताय जरा, तुमची बडबड जरा थांबवताय का रे? सकाळी सोडवलेला क्वेश्चन क्रॅशला घेतलेला आठवतंय का कोणाला? मला बघता येईल का तो? बघू. सकाळचा एक क्वेश्चन कुठे आहे? हा ए बाळांनो, एकच ए फ्लायव्हील ॲट रेस्ट. मला क्वेश्चन बघू द्या. हा ठीक आहे. एक क्वेश्चन घेतो. हा क्वेश्चन याच्यावर बेस्ड आहे हे मी अगोदर सांगतो आणि तरी तुम्हाला सुटतो का? तुम्ही क्रॉस चेक करून बघा एकदा. बघा रे, मला हेच दाखवायचं तुम्हाला वेळोवेळी की फिजिक्स मध्ये ना की बाजूला फॉर्म्युला आहे पण जर अप्लाय नाही करता आला ना तर आपण झिरोच करतो. इकडे बघा क्वेश्चन बघा. ए फ्लायव्हील ॲट रेस्ट. ए flywheel at
रेस्ट. फ्लायव्हील कसं आहे? रेस्ट मध्ये आहे. इज टू रीच angular velocity of 24 radian per second मला असं वाटतं टाइम लिहिलेलं नाही का तुम्ही याच्यात? इन 8 सेकंड काय तर होतं. इन 8 सेकंड बरोबर आहे का? हा, 8 सेकंड with constant angular acceleration. ठीक आहे, मी करेक्शन करतो, काही अडचण नाही. त्याच्यानंतर पुढे the total angle turn during this interval. क्वेश्चन अगोदर समजून घ्यायचा आपल्या भाषेमध्ये. आपल्या भाषेत प्रश्न समजून घेतल्याशिवाय काय उपयोग होणार नाही. ऑप्शन बघा, ए ऑप्शन आहे 24 रॅडियन, बी आहे 48 रॅडियन, सी आहे 72 रॅडियन आणि डी आहे 96 रॅडियन. हा एक प्रश्न आहे. 2022 होतं का? ठीक, 2017चा क्वेश्चन आहे. सॉरी, 2017 सीईटीचा क्वेश्चन आहे तो. नक्की ना? 2017. हा, चला, तुमच्या समोर सगळं आहे, क्वेश्चन समोर आहे, इथल्या इथं सगळं आहे. पण तुम्ही जर बुद्धी नाही वापरू शकलात, बघा आता फॉर्म्युला सगळा डेटा समोर असला की विषय संपतो ना. पण समोर असताना काही लोकांना सोडवता नाही आलं तर मग दुर्दैव म्हणावं लागेल. चला, प्रयत्न करून बघा. झालं, सगळे गेलो होतं ना, सगळं होतं. हा, दुसरा बुक मध्ये आज मुली बऱ्याच ऍबसेंट आहेत ना रे. आपल्या रेग्युलर मध्ये कोण ऍबसेंट आहे? ज्ञानेश्वरी, आयशा, आणखी कोण ऍबसेंट आहे? आपल्यामध्ये कोण ऍबसेंट आहे रे? सकाळी आली होती ना तिने क्लासला, आता नाही आली. नाव तिचं अपूर्वा. प्रयत्न करताय सुनील, प्रयत्न तर करावा लागेल. सुटू ना सुटू तर काय, बरोबर येईल चुकीचं येईल, पण प्रयत्न आपला दिसला पाहिजे. ह्या जगात तेच आहे ना, आपल्या हातात प्रयत्नच असतात ना. आपण नेहमी म्हणतो ना, प्रयत्न आपल्या हातात, यश मिळेल नाही सोडून द्यायचं.
96 हा, कोणाला डाऊट असेल मी बोललो ना 24 चा टेबल आहे बाबा 96. चला ओके, ठीक आहे, बस झालं. तर सकाळी घेतलं होतं आन्सर, हे आलं होतं 96 आलं होतं ना. मी सांगतो आता सिच्युएशन बघा काय आहे ते. प्रश्न सकाळी सोडवलेला काही मुलांना सोडवता येईल, पण मला तसं नाही सोडवायचं. नीट ऐका तुम्ही काय सांगतो ते. डेटा बघा, फ्लायव्हीलचा याचा अर्थ एक चाक, असं फिरणारं चाक म्हणलं तर चालेल, एक चाक. ओके, आता क्वेश्चन कसा आहे समजून घ्या. मी काय बोलतो ते समजा बाळांनो. मी हा प्रश्न सोडवायच्या अगोदर म्हणजे अँग्युलर मधला क्वेश्चन मला सोडवायचा आहे. क्वेश्चन मला सोडवण्यासाठी चाक गोल गोल फिरते ना, म्हणजे क्वेश्चन लिनियर रिलेटेड आहे का अँग्युलर. पण मी लिनियर मधला एक सिमिलर क्वेश्चन तुम्हाला विचारतो, म्हणजे तुम्हाला कळेल. बघा, हा रोड आहे, हा काय आहे, रोड आहे. ह्या रोडवरती समजा ही एक गाडी आहे, काय आहे, 4 व्हीलर आहे. आता तुम्ही ती ऑन केली, म्हणजे सुरुवातीला ती ऑफ होती, म्हणजे स्पीड किती होती, 0 स्पीड होती. समजा 8 सेकंदामध्ये त्या गाडीने स्पीड घेतली 10 मीटर पर सेकंद. किती घेतली, 10 मीटर पर सेकंद. किती सेकंदात घेतली, 8. तर 8 सेकंदात ती गाडी किती लांब आलेली असेल, म्हणजे तुमचं किती डिस्प्लेसमेंट असेल, असा प्रश्न असेल. लक्षात आलं का मी काय बोललो, कळलं का. 0 होती, पण आता स्पीड किती आहे, 10. मग एवढ्या वेळात तिने किती अंतर कव्हर केलं असेल, असा प्रश्न असेल. मग इकडे हे जे व्हील आहे ना, हे व्हील हे रेस्ट मध्ये आहे. मग या व्हीलवरचा कुठला तरी एक पॉइंट आम्ही पकडला, कुठला तरी एक पकडला समजा. एकच मिनिट, त्याला काहीतरी आपण आपल्याला कळायला पाहिजे चाक, म्हणून इथं असे काहीतरी त्याला खून केली आपण, म्हणूया त्याला मार्क केलं. आता तो कुठं आहे, तर या ठिकाणी चाक आहे रेस्ट मध्ये. मग आता हळूहळू आपण म्हणजे त्याला काय केलं, ऍक्सेलरेट केलं. मग 8 सेकंदामध्ये त्याला किती वेलॉसिटी मिळालेली बाळांनो, तर मला वाटतं 24 रेडियन पर सेकंद. म्हणजे हळूहळू त्याची स्पीड काय झाली, वाढली. मग एवढ्या 8 सेकंदामध्ये त्याने टोटल किती अँगल केला असेल. मग एकदा फिरला की किती होतो, 360 किंवा 2 पाय, बरोबर आहे की नाही. दोनदा फिरला की 2 पायचे 4 पाय होईल, असंच होत राहणार ना. मग मुद्दा असा आहे की त्याने तेवढ्या वेळात किती, इकडं एवढ्या वेळात किती लांब गेला असेल, तसं एवढ्या वेळात किती गोल फिरला असेल, असाच अर्थ झाला ना. मग तुम्हाला हे येत असेल तर हे यावंच लागेल, किंवा हे येत असेल तर हे यावंच लागेल. मग मुद्दा असा आहे की तुमचा जो डेटा आहे त्याच्यावरून तुम्हाला कळायला पाहिजे की काय वापरायचं. सगळ्यात अगोदर शांत डोक्याने बघितलं तर सुरुवातीला रेस्ट बोललेत ना रे, म्हणजेच इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी किती सांगितली, 0 रेडियन पर सेकंड, बरोबर आहे. फायनल अँग्युलर वेलोसिटी किती आहे, 24 रेडियन पर सेकंड. 0 ते 24 व्हायला टाइम किती लागला रे बाळांनो, 8 सेकंद, बरोबर आहे का. आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे, थीटा किती, असा प्रश्न विचारलाय ना. मग मुद्दा असा आहे की तुम्ही जर तुमचे इक्वेशन चेक केले आणि तुम्हाला जर थीटा शोधायचा असेल तर तुमच्याकडे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as हा एक फॉर्म्युला आहे का नाही. पण हे जे इक्वेशन आहे हे तुम्हाला कशात कन्वर्ट करावं लागेल अगोदर, अँग्युलर मध्ये ना, कारण हे तर लिनियरच आहे. म्हणजे हे असं होईल ना, फायनल स्क्वेअर इज इक्वल टू इनिशियल स्क्वेअर प्लस 2 ऍक्सेलरेशन अल्फा इंटू थीटा ना रे, बरोबर आहे का. आणि तुम्हाला काय शोधायचंय, तुम्हाला काय शोधायचं रे, त्याला जागा द्या, कुठेतरी बसू द्या त्याला, कुठे बसू द्या, पुढे बसू द्या. मला सांगा, हे माहित आहे का रे तुम्हाला किती आहे, 24. हे माहित आहे का किती आहे, 0. हे माहित आहे का,
मोर डॅश बघते. अरे दोन 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 फर्स्ट टाइम बघितलं तू. हा अल्फा माहित आहे का? अरे मावशे अल्फा कुठं माहित आहे? आणि थीटा शोधायचंय. आपला गणिताचा साधा सिद्धांत काय आहे रे? की जर तुम्हाला एक गोष्ट शोधायची, समजा तुम्हाला 10 गोष्टी दिल्या, किती गोष्टी दिल्या तर 11वी शोधायची, बरोबर आहे की नाही? मी काय बोललो कळालं का? तर तुम्ही मला सांगा एक साधं सोपं उदाहरण की 4 दिलेले आहेत तर 5वी शोधू शकाल. 4 दिलेले आहेत तर 6वी नसतं शोधू शकत. लक्षात आलं का? एकच जे मिसिंग आहे तेवढी शोधू शकतं. मग इथं तर 1 2 3 आणि 4 दिलेल्या 4 पैकी तुम्हाला फक्त 2च माहित आहेत तर 2 नाही शोधू शकत. तर याच्यातली एक अगोदर शोधून काढावी लागेल ना. मग 1 2 3 माहित असतील तर शेवटचे तुम्ही शोधू शकता. हा साधा सोपा गणिताचा सिद्धांत. समजा माझ्याकडे 1 2 3 4 5 असे आहेत. जर तुम्हाला माहित आहे तरच एक शोधू शकाल ना, ते पण प्रॉपर रिलेशन लावून. मग तुम्ही मला सांगा माहिती आहे तुम्हाला? माहित आहे. अल्फा माहिती नाही, थीटा तर शोधायचं आपल्याला. मग मुद्दा असा आहे की अल्फा म्हणजे काय तर ऍक्सेलरेशन ना. मग पहिल्याच बघा रे बाबांनो, पहिल्याच इक्वेशन जर तुम्हाला कळत असेल तर पहिल्याच याच्यामध्ये अल्फा निघतो ना. अल्फा म्हणजे ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनची डेफिनेशन काय असते माहिती आहे तुम्हाला? ऍक्सेलरेशनची डेफिनेशन काय असते? चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू, त्याला काय म्हणायचं? मग डेफिनेशन मध्येच असेल ना. ऍक्सेलरेशन म्हणजेच काय आहे? चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू. मग मला सांगा चेंज इन वेलोसिटी म्हणजेच कसली? तर फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी. लागलेला टाइम फायनल किती आहे? 24. सुरुवातीला किती होती? 0. आणि वेळ किती लागला? 8 सेकंदाचा. 8 3 0 काय फरक पडणार का? म्हणजेच तुमचं ऍक्सेलरेशन किती आहे? 3 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. लक्षात आलं का? आता तुम्ही मला सांगा माहित आहे आणि हे सुद्धा आता माहित आहे, बरोबर आहे का? मग जर आता सगळ्याच किमती याच्यात जर ठेवू शकलात तर हा थीटा शोधता येईल का? दुसरी महत्वाची गोष्ट, इनिशियल किती आहे? 0 आहे तर शोधत बसायची गरज आहे का? नक्कीच नाही ना. चला मग एवढीच ही जागा आपण वापरूया. एवढ्या छोट्या जागेमध्ये वापरायचा प्रयत्न करूया. चला मग हे इक्वेशन इकडे घेऊ का रे? मग आता ह्याला घ्यायची गरज आहे का? हे 0 घेत बसू का? हा मग काय होईल? फायनल अँग्युलर वेलोसिटी स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू अल्फा इंटू थीटा. थीटा शोधायचा ना. मग ह्या दोघांना इकडे भागाकारात पाठवू का? मग काय होईल? देअरफॉर थीटा इज इक्वल टू फायनल वेलोसिटी स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू, मग हे किती होतं रे? 24 आहे का? 24 गुणिले 24 त्याचा स्क्वेअर आहे. हे 2 गुणिले 3 असंच आहे ना. बरोबर आहे का? नक्की ना. मग तुम्ही मला सांगा कुठं काय प्रॉब्लेम झालाय का बघा एकदा. व्यवस्थित क्रॉस चेक करा. टाइम कुठे दिसतोय का? इथं टाइम दिसतोय का? याच्यात नाही. हा मग हे काय होईल? 8 त्रिक 24 ना रे. आणि हे 12 होईल ना. 12 रेडियन पर सेकंड. सॉरी डिस्टन्स आहे. बरोबर आहे का? मग तुम्ही काय कुठला ऑप्शन बरोबर द्यायला पाहिजे होता? चौथा ना. मग तुमच्या लक्षात आलं असेल की हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असून सुद्धा एक एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागलं ना. म्हणून तुमच्यातले लोक म्हणतात काय कळलं नाही कडे. आता तुम्हीच विचार करा. तुमच्या समोर आहे सगळं पण तुम्हाला इथे ऍक्सेलरेशन काढावंच लागणार होतं ना. आणि मी आत्ता बोलतोय प्रश्न समोर आहे, इक्वेशन समोर आहे आणि वापरताच येत नाही. मग नववीला त्या पहिल्या सेमेस्टर साठी का असे ना इक्वेशन पहिल्या 1-2 महिन्यात का असे ना इक्वेशन पाठ केलं असतील ना रे. का केलं होते? पुढं कशासाठी शिकायचं? कुठं वापरायचं? कसं वापरायचं? काहीच विचार केला नाही का? मग 9वीचं वर्ष असंच गेलं का तुमचं? आणि वरून लॉकडाऊन म्हणलं बुक्की देतो बघा. लॉकडाऊन कुठे होतं तुमच्या 9वीच्या वेळेस? हे तुमच्या 8वीच्या वेळेस लॉकडाऊन होतं. हे झालं लॉकडाऊन सांगताय. उलट तुम्ही लॉकडाऊन मध्ये होता तुम्हाला जास्त वेळ होता अभ्यासाला. तुम्हाला मला सांगा तुम्ही एका रूम मध्ये 9वीचं पुस्तक आहे, तुम्ही क्वारंटाईन मध्ये आहात, तुम्हाला एक तर माणूस डिस्टर्ब करायला आला असतं का? आणि कोण आलं तर म्हणायचं मला कोविड झालाय. कोण आलं असतं तुमच्याकडे? मी कारण सांगताय मला हे झालं ते झालं. मग म्हणू दे ना. तुला येणं महत्वाचं आहे. नालाय का येत नाही तर तुला दुखून मला मानवतो का ना म्हणणार. कुठल्या माणसाचा विचार करायला लागला तू?
कळलं इक्वेशन कसं येतं ते. मग आता जर आपण याच्याशी रिलेटेड आणखी एखादा क्वेश्चन घ्यायचा म्हटलं तर, आणि हो मला हे कळतं बरं का बघानो, ज्यावेळेस थेअरी चांगली चांगली शिकवायला असते, आपण दात काढू शकत असतो ना, तुम्ही लय खुश असतो. पण ज्यावेळेस प्रॉब्लेम पडायला लागतात ना, त्यावेळेस तुमचे चेहरे बघण्यासारखे असतात. मी म्हणतो कधी कधी हा कॅमेरा तिकडे पण दाखवायला पाहिजे. असे तुमचे चेहरे पडलेले असतात की सगळ्या जगातले अवघड प्रॉब्लेम इथंच आणले का काय. पण दुसरी गोष्ट, तुम्ही सोडवा न सोडवा, किती रट्टा मारायचे मारा, तुम्हाला तुमच्या सीईटी नीट आणि जेई मध्ये काय असेल मला सांगा, प्रॉब्लेमच आहेत ना. मग आता सोडवलं तर काय बिघडतं काय. चला आणखी एक क्वेश्चन बघूया आपण, सोपा साधा घेतो. चला चला, आपलं एकतर नेट थोडं त्रास दिले. थांबा रे जरा, थांबा 2 मिनिटं. बुक थांबा आहे वाटतं मला. पिल्लू तुला मी थोड्या वेळानं बोलतो. नाही त्याला पर्सनली बोलावं लागेल, त्याला बरंच काय माहिती पाहिजे. हा एक साधा सोपा क्वेश्चन सोडवणार आहे का. ओके, आता हा नाही सोडवला की बघा मग आता तुम्हाला काहीच वापरायचं कळालेलं नाही असा अर्थ. आणि एवढ्यामध्ये किती लोकांना येतं मी बघणार आहे. क्वेश्चन मीच लिहितो बाबांनो, काय होतं ओरडण्यापेक्षा लिहिलेलं मला परवडेल. ए पुली, फॉर्म्युला पण लिहायचा का. ए पुली, पुलीचा अर्थ कळतो बरं तुम्हाला. हा पुली काय असतं कळतं का तुम्हाला. हा कप्पी, व्हेरी गुड. एक चाक असतं, त्याच्यावर एक रस्सी असते, रस्सी ओढायची. पाणी जुन्या काळामध्ये त्या विहिरीतून त्या आडातून पाणी काढण्यासाठी वापरलं जायचं ना. हा म्हणजे एक मेकॅनिक, म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की फ्रिक्शन कमी होतं आणि मोशन इझिली होतं, आपल्याला पाणी इझिली काढता येतं. लक्षात आलं का. पुली म्हणजे थोडक्यात तुम्ही बघितलं असेल, हे असं असतं चाक आणि याच्यावरून ही रस्सी अशी येऊ शकते इकडे अशी. कळलं का. हे चाक कळलं का तुम्हाला. तुम्ही इकडं ओढलं, समजा याच्या खाली असं विहिरीत गेलं आणि हे बकेट आहे समजा, असं ओढलं की इझिली पाणी काढू शकता ना. हा पांडुरंग यांना पुली माहित नाही असं. हा चला, ए पुली, ए मुली इकडे बघ की जरा. हा ती तिकडेच असते. ए पुली 1 मीटर इन अ डायमीटर, इन 1 मीटर इन डायमीटर. आता कशाला काय दिले मलाच माहित नाही. रोटेटिंग at 600 RPM. 600 RPM म्हणजे ते चाक फिरतंय ना, आणि किती राऊंड मारतंय 600 एका सेकंदात ना. किती राहील मिनिटात. मग आपल्याला मिनिटात पाहिजे असतं का सेकंदात. मग एका मिनिटात 600 वेळा, तर एका सेकंदात किती वेळा होईल. एका मिनिटात 10 ना, ती म्हणजे 60 गुणिले 60 किती होईल दाद्या. हा चुकून झालं. हो ठीक आहे. गोल गोल गोल, एक गोल केला की म्हणायचं ए सॉरी चुकून झालं, बी ला गोल करू. पण प्रॉब्लेम असा आहे की ए गोल केला आणि पुन्हा बी गोल केला तर चुकलेलं असतं ना. मग ते मशीन असतं तिथं चेक करणार, ते मशीनला चुकून झालं कळत, त्यामुळे चुकून होऊ. मग आता काय रे आरपीएमचं पुढे बोलूया आपण. इज ब्रॉट टू रेस्ट, इज ब्रॉट टू रेस्ट, is brought to rest in 8 seconds, sorry in 80 seconds. आता ती फिरणारी पुली रेस्ट मध्ये आणली म्हणजे थांबवली ना तुम्ही, म्हणजेच ती फायनल वेळासाठी असेल ना. फायनल वेळासाठी किती येतं. अरे बाबांनो, गोल फिरणारा फॅन बंद पडला, स्पीड किती झाली. मग तुम्हाला स्टॉपचा अर्थ कळत नाही का, किती असतं 0. आणि एवढ्या स्पीड मध्ये फिरणारी 0 ला आली. पण तुम्हीच विचार करा ना, समजा तुमच्याच डोक्यावरती फॅन आहे, पटकन कुठल्या एका फॅनचं बटन दाबा पटकन.
अरे एकाचं बटन दाबायचं होतं. जाऊ द्या आता, त्याने 2 दाबली, मला टिक टिक म्हणायचं होतं 1 सेकंद 2 सेकंद 30 सेकंद, कायच गेलं खड्डा सगळं. आणि बंद करा दे. हा 1 2 3 4 5 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60. योग घंटा म्हणे. वा 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 म्हणले ना. आता मला सांगा रे, सेम ते एक्झाम्पल आहे असं समजा. इनिशियली त्याला किती स्पीड होती बघा, आणि आणि असं काहीतरी झालं की तो कसा आला, रेस्ट मध्ये आला, बरोबर आहे ना. मग या आपल्या पुलीला रेस्ट मध्ये यायला किती वेळ लागला, 1 मिनिट 60 सेकंद लागले होते. मग तसंच तर उदाहरण दिलंय ना. मग ते रिअलिस्टिक असतं रे. 21-22 काय नाही आपलं. आपण बघा तेच परफेक्ट एक्झाम्पल. आता तुम्ही मला सांगा, ते सुद्धा एका मिनिटात किंवा एका सेकंदात 4-5 वेळा तर फिरत असेल एका सेकंदात. मग ते जास्तीपेक्षा जास्त स्पीड मध्ये किती आहे का, तर तुम्हाला माहित आहे इथं एका मिनिटात 600 वेळा फिरते, म्हणजे त्याच्यापेक्षा फास्ट आहे की नाही. त्याच्यापेक्षा फास्ट असेल तर रेस्ट मध्ये सुद्धा वेळ लागेल की नाही. एवढं रिअलिस्टिक आहे. इथं जे घडतं तेच तिथं आणायचं. बघत नाहीत आपण 1-1 मिनिट फक्त बंद होते ते बघायला. आणि मला छान वाटलं बरं का, तुम्ही 1 ते 60 पर्यंत न चुकता म्हणला तुम्ही. असं चला पुढे जाऊया आपण. बाय ए कॉन्स्टंट फोर्स ऑफ फ्रिक्शन, बाय ए कॉन्स्टंट फोर्स ऑफ फ्रिक्शन, by a constant force of friction on its shaft. आता याला काय अर्थ आहे का, सगळ्या दुनियाला माहित आहे. तू फॅन स्पीड मध्ये होता, स्विच बंद केल्यानंतर तू का थांबला असेल रे. त्याच्यावरती कुठला फोर्स पडतो, फ्रिक्शनचा ना. मग त्याचं इंटरनल फ्रिक्शन असेल, त्या बॉल बेअरिंगचं बाहेर एअर असते, त्या दोन्ही मग तू थांबणार ना. हे सांगायला लागले. त्याचं आम्हाला काय घेणं बाबा, आम्हाला माहिती आहे. चल पुढे सांग. How many revolutions revolutionचा अर्थ फिरणे ना. How many revolutions does it makes before coming to rest. आता प्रश्न काय कसा काय तुमचे तुम्ही बघा, काय वापरायचं वापरा. मी आपलं काय इक्वेशन आहे 200 आहे 300 बाबा, त्याच्यानंतर आहे 400, त्याच्यानंतर आहे डी 500. फॅन 600च्या स्पीडनं फिरतोय, तो बंद होणार, पण त्याच्या अगोदर किती राऊंड मारून बंद होईल, कसला प्रश्न आहे बाबा. पण बंद व्हायला किती वेळ लागतोय. चला फास्ट. पटकन मी आन्सर क्रॉस चेक करतो.
बघा समोर आहे, वापरता येतं तर का? आपण गप्पा मारायला हे करायला कशा असतं एक्सपर्ट, इथं बुद्धी वापरावं लागतंय, तेव्हा भारी म्हणतात लोक. खोटं बोलायला तर कुणाला येतं? हॉस्टेलला फीस किती आहे? 40-50 काहीतरी असेल. पप्पांकडे जास्त पैसे झाले म्हणून आणून ठेवलं का घरी राहायला जागा नाही, का घरी जेवायला मिळत नाही? थोडा विचार करायचा असतो रे सुफियान. सबसे पहले ये ऐसा नहीं चाहिए ना, तू बच्चा है क्या? ये इसका और रफ का क्या संबंध? ये रफ क्या होता है? अरे क्या बोलते हो यार, तेरी उम्र कितनी पता है? 18 17 है तेरी. 18 चल रहा है और मेरा 35 चल रहा है, यानी तेरे 2 गुना से भी थोड़ा ज्यादा है मेरा. समझ गया क्या है? तू नको ना सांगू काय समजायला. देतो तुला पासवर्ड. लावा ना, इथं लावा ना तुमचं बुद्धीचा कस. अरे एवढं सोपं आहे, इक्वेशन आताच बनवलं, काय करावं लागेल, कसं शोधावं लागेल बघा ना. असला प्रश्न सीईटीला येतो. सीईटी द्यायचे ब्रह्मा, काय द्यायची मग? IIT 30% घ्यायचंय. मग हे स्टेट बोर्ड नाही तर काय? हे काय ऑप्शन सी. कोणाचं आलं ते? कोण सोडवणार पुढे?